आता बातमी आहे नांदेडमधून। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंबेडकरवादी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने देण्यात आलाय। राज्य शासनाने 10 एप्रिल रोजी उपवर्गीकरणाबाबत हरकती व आक्षेप मागविले असून त्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे। मात्र ही मुदत अत्यंत अपुरी असल्याने ती वाढविण्याची मागणी संबंधित संघटनांनी केली आहे। उपवर्गीकरणासाठी नेमलेल्या बदर समितीचा अहवाल असंविधानिक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या अहवालात कोणताही ठोस एम्पिरिकल डेटा म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी नसून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचेही पालन करण्यात आलेले नाही, असे संघटनांचे म्हणणे आहे। तसेच समितीचा अहवाल सार्वजनिक न करता त्यावर हरकती मागविणे ही प्रक्रिया पारदर्शकतेच्या विरोधात असल्याची टीकाही करण्यात आली। शासनाने प्रथम अहवाल जाहीर करावा व त्यानंतर हरकती नोंदविण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आंबेडकरवादी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे। काय विषय आहे, आज आपण कलेक्टर साहेबांची भेट घेतली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत। आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये बदर समितीने जो अहवाल शासनाकडे जो सादर केलेला आहे तो असंवैधानिक अहवाल आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एम्पिरियल डेटा वगैरे अवेलेबल नाही। सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही गाईडलाईन्स त्याच्यामध्ये फॉलो केल्या गेल्या नाहीत। हा एक मुद्दा आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की बदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने शासनाने 10 एप्रिल 2026 रोजी एक शासन निर्णय काढला की त्या अहवालाच्या अनुषंगाने तुमच्या हरकती आणि आक्षेप तुमचे नोंदवा। मुद्दा असा आहे की 10 एप्रिलला जो शासन निर्णय आला त्याच्यामध्ये कालावधी दिलेला आहे 15 एप्रिलपर्यंत, म्हणजे 5 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। कुठल्याही हरकती आणि नोंदणी घेण्यासाठी किंवा नोंदवण्यासाठी मिनिमम एक 3 महिन्याचा कालावधी लागतो, 6 महिन्याचा कालावधी लागतो। तर शासनाने हे संपूर्णपणे ह्याच्यामध्ये असं दिसून येते सरकारनं की ह्याच्यामध्ये भाजपाची आणि संघाची स्ट्रॅटर्जी अशी आहे की अनुसूचित जातीमध्ये कशा पद्धतीने भांडणी लागतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कसा तणाव निर्माण होईल, त्या अनुषंगाने त्यांनी हे केलेला एक खेळ आहे। आणि ज्या पद्धतीने शासन वागत आहे हे आम्ही खपून घेणार नाही। त्याच अनुषंगाने त्या शासनाच्या त्या निर्णयाचं आम्ही काल रात्री GRची होळी केली। आजही आम्ही सर्वपक्षीय कलेक्टरांना भेटून आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आमच्या काही त्या भूमिका आहेत, आम्ही शासनापर्यंत कळवण्याचं या ठिकाणी आमच्या कलेक्टरसोबत बैठक झालेली आहे। आणि जर शासन ह्याच्यामध्ये जर काही मार्ग काढणार नसेल तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा आम्ही नक्कीच महाराष्ट्र पातळीवर करणार आहोत। त्याची सुरुवात नांदेडमधूनही होणार आहे। पण आज घडीला जर बघायला गेलं तर बदर समितीचा जो अहवाल आहे शासनाने अजूनपर्यंत सादर नाही केला लोकांपुढं। मग आता हरकती काय द्यायच्या, ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे। तो अहवाल अजूनपर्यंत गुलदस्त्यात का ठेवलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे आहे। आणि जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन काही थांबणार नाही। याच्यात काही राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकारण मोठ्या प्रमाणात आहे का? भाजपाची स्ट्रॅटर्जीच आहे ना। भाजपाला वर्गीकरण आरक्षणाच्या आडून अनुसूचित जातीमध्ये त्यांना दरी निर्माण करायची आहे, फूट पाडायची आहे, भांडणं लावायचे आहेत। आणि हे नक्की 100% भाजपाचा हा अजेंडा आहे की या अनुसूचित जातीच्या मध्ये कशी दरी निर्माण होईल आणि त्यातूनच भाजपाचं एक पॉलिटिक्स आहे आणि त्या पॉलिटिक्सच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ते करून घेत आहे। हरकती नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला कसं आपण हरकती नोंदवण्याचा कार्यक्रम राबवणार, काय करणार? नाही, आता हरकती नोंदवण्याच्या संदर्भानं मुळात जे 5 दिवसाचा जी टाइमलाईन दिलेली आहे शासनाने, जी समिती आहे, समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना अध्यक्ष केलेलं आहे समितीचं। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।